नमस्कार, मी श्याम पवार, ॲडव्हर्टायझिंग अँड मीडिया कन्सल्टंट, रिप्रेझेंटिंग श्रेया वेंचर्स. मोस्टली वी डील विथ न्यूजपेपर, रेडिओ, TV, सोशल मीडिया ॲडव्हर्टायझिंग फॉर ऑल इंडिया लेवल. आय एम ऑल्सो अ BNI मेंबर. BNIच्या माध्यमातून विनय मॅडमची आणि आमची भेट झाली आणि त्यांच्याकडून बिझनेस झटका ह्या सेशन संदर्भात समजलं आणि ग्रेप काउंटी येथे झालेला जो बिझनेस झटकाचा जो प्रोग्राम होता तो अटेंड केल्यानंतर त्याच दिवशी निर्धार केला की आपल्याला जॅग्वार कोर्स करायचाच आहे. आणि जॅग्वार कोर्स जॉईन केल्यानंतर असं लक्षात आलं की मी होकायंत्र नसलेल्या अशा भरकटलेल्या जहाजात प्रवास करतो आहे. खरं तर जॅग्वार कोर्स जॉईन केल्यानंतर मला खरी दिशा मिळाली. जॅग्वार कोर्समुळे तुमचं विजन काय आहे, तुमचं मिशन काय असायला हवं, तुमच्या कोर व्हॅल्यूज काय असायला हवं हे या कोर्सच्या माध्यमातून डिफाईन झालं आणि माझा पूर्ण दृष्टिकोन बदलून गेला. सेल्फ कॉन्फिडन्स वाढला, स्टेज डेअरिंग वाढली आणि तुम्हाला खरंच बिझनेस वाढवायचा असेल तर टीम वाढवणं काय गरजेचं आहे हे प्रकर्षाने जाणवलं. पूर्वी मॅनिफेस्टेशन, ॲफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन हे शब्द कानावर गेले होते, परंतु स्वप्नील सरांनी त्या गोष्टी सांगितल्यानंतर आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केल्यानंतर जे रिझल्ट मिळाले दॅट वॉज अमेझिंग. बरं, या अगोदरही काही ट्रेनिंग सेशन मी केले होते, परंतु स्वप्नील सरांची सर त्या कोणाला येणार नाही हे मी खात्रीशीर सांगू शकतो. खंत एवढीच आहे की स्वप्नील सरांचा हा सहवास जर अगोदर लाभला असता मला तर कदाचित हे चित्र खूप वेगळं असतं. आणि ह्या बिझनेस प्रोग्रामच्या माध्यमातून एक गोष्ट निश्चित कळाली की सिरियस बिझनेस कसा करायचा आणि बिझनेससाठी काय गोष्टी सिरियसली करायच्या आहे हे मात्र मला या सेशनमधून नक्कीच कळलं आहे. आणि ह्या सेशनच्या माध्यमातून खूप सारे मित्र मिळाले आणि स्वप्नील सरांचा जो सहवास लाभला तो निश्चितच प्रेरणादायी आहे. आणि हे सेशन प्रत्येकाने, ज्याही व्यक्ती स्वप्नील सरांच्या संपर्कात येतील तर मला असं वाटतं की त्यांना खूप सारा मोलाचा ठेवा मिळेल. अजून मला या सेशनबद्दल विशेष सांगावं असं वाटतं की पूर्वी बिझनेसकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता आणि जॅग्वार कोर्स जॉईन केल्यानंतर टाईम मॅनेजमेंट आणि टू डेलिगेट द अथॉरिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी ह्या गोष्टीचा खूप परिणाम झाला. कारण पूर्वी काय व्हायचं की सगळ्या गोष्टी माझ्यापाशी येऊन थांबायच्या आणि निर्णय व्हायचे नाही आणि ते कामं पेंडिंग राहायचे. पण ज्यावेळेस ह्या प्रोग्राममधून की टीम बिल्ड करायला पाहिजे, डेलिगेशन ऑफ अथॉरिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी व्हायला पाहिजे, तर ह्या सेशनमधून मी खरंच त्या गोष्टीवर काम केलं. ॲडिशनल मॅन पॉवर डिप्लॉय केली, त्यांना त्यांचे रोल असाइन करून दिले आणि मग हळूहळू मी बिझनेससाठी जास्त वेळ देऊ शकलो आणि बॅकएंडची जी कामं आहेत ती माझी टीम प्रॉपर करायला लागली. आणि आज मी कुठल्याही कार्यक्रमासाठी मला पूर्ण वेळ देता येऊ शकतो. मी ठरवलं की 2 दिवस मला बाहेर जाऊन एखादं सेशन अटेंड करायचं किंवा फॅमिलीसाठी 2 दिवस द्यायचे आहे तर मी रिलॅक्सपणे त्या गोष्टी करू शकतो आणि माझ्या बॅकएंडला ही माझी टीम पूर्णपणे त्या गोष्टीवर काम करू शकते. आणि मी खरंच निश्चिंत झालो या सेशनच्या माध्यमातून. स्वप्नील सरांच्याबद्दल सांगायचं तर स्वप्नील सरांच्या संपर्कात कुठलाही वाल्याकोळी आला तर त्याचा वाल्मिक झाल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगू शकतो.